नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात बालमजुरी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। एका कारखान्यात अल्पवयीन मुलांकडून धोकादायक कामे करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने धाड टाकत 9 अल्पवयीन मुलांची सुटका केली। या घटनेने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून बालमजुरीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी येथील नारायणा फॅक्टरीत बालमजुरी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। इथे अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतलं जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर बाल संरक्षण पथकाने धाड टाकली आणि 4 अल्पवयीन मुली आणि 4 अल्पवयीन मुलं अशा 9 जणांची सुटका केली। तर तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। या फॅक्टरीत लहान मुलांकडून मोठ्या आणि धोकादायक यंत्रांवर काम करून घेतलं जात होतं। तसंच रासायनिक वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर मुलांच्या राहण्याची व्यवस्था देखील अत्यंत खराब आणि अस्वच्छ असल्याचं आढळलं। बाहेरील राज्य आणि इतर जिल्ह्यांमधून गरजू मुलांना आणून त्यांच्याकडून कामं करून घेतली जात होती। या कारवाईत काही मुलं बेपत्ता असल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे। या प्रकरणी फॅक्टरी संचालकासह 4 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर ही कारवाई बुटीबोरी पोलीस, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चाइल्ड लाईन प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त पथकाने राबवली। तर या कारवाईनंतर संपूर्ण एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून इतर कारखान्यांमध्येही तपास मोहीम सुरू करण्यात येणार आहे। राजेश भलावी हे तक्रारकर्ता यांनी 1098च्या चाइल्ड हेल्पलाईनवर एक तक्रार दिलेली होती। बुटीबोरी एमआयडीसी या फॅक्टरीमध्ये काही अल्पवयीन मुलांना घेऊन फॅक्टरीमध्ये धोकादायक ठिकाणी लावलेलं आहे। त्यानुसार जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील मेश्राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं आणि तातडीनं या मुलांना पोलिसांच्या सहकार्याने रेस्क्यू करून मुलांची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समिती समक्ष हजर केलेलं आहे। कंपनीचे जे मालक आहेत, नारायणा ही जी फॅक्टरी, यांच्या डायरेक्टर आणि इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बालकल्याण समिती समक्ष मुलांना हजर करून बालकल्याण समिती पुढील आदेश काढणार आहे।